नमस्कार मंडळी, जय शिवराय. कसे आहात सगळेजण? मी सुद्धा खूप छान आहे. तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा पाटलीनबाई चॅनलमध्ये स्वागत आहे. तर मित्रांनो आणि माझ्या मंडळींनो, ट्रॅव्हलिंग व्लॉग मी अपलोड करणार आहे लवकरात लवकर आणि ट्रॅव्हल करणार आहे. साऊथ इंडियामध्ये आम्ही एक्सप्लोर करायला जाणार आहोत. जसं कितीही ट्रेन पॉम पॉम पुम चालतं रे या ट्रेनचं. तर साऊथ इंडियात जसं कोइंबतूर झालं, मदुराई झालं आणि कन्याकुमारी, आदियोगी, हे सगळं आम्ही एक्सप्लोर करणार आहोत. आणि याचे सगळे ट्रॅव्हलिंग व्लॉग्स जे आहेत ते मी लवकरात लवकर अपलोड करणार आहे. तर उद्या आम्ही जाणार आहोत, निघणार आहोत म्हणजे साऊथ इंडिया एक्सप्लोर करण्यासाठी. तर तुम्ही नक्की हा व्हिडिओ पूर्ण बघा. ट्रॅव्हलिंगचा प्रतिसाद चांगला द्या माझ्या व्हिडिओला आणि डू लाईक, शेअर अँड कमेंट अँड सबस्क्राईब टू माय यूट्यूब चॅनल. मित्रांनो, शेअर करा तुमच्या फॅमिलीला, मित्रांना, सगळ्यांना तुम्ही शेअर करा आणि बघा छान छान ट्रॅव्हल ब्लॉग सुरू होत आहेत. जोरदार प्रतिसाद द्या माझ्या चॅनलला, भरभरून प्रेम द्या, भरभरून व्ह्यूज द्या, बस अजून काय नाही. तर चला ट्रॅव्हल्स बिगिन करूया अँड भेटूया. तर अशा प्रकारे रात्रीची ट्रेन आहे माझी. ॲक्च्युली मैत्रिणीच्या घरी आम्ही सगळेजण रात्रीचे नाईट आऊट करणार आणि त्यानंतर सकाळी सकाळी आमची 9ची फ्लाईट आहे पनवेलवरून. तर दादा इथे मला सोडायला आलेला. आणि हे घेऊन चाललेत मला. नाही म्हणजे मला जायचं आहे का? बघा किती डोळ्यावरून वाटतंय, डोळे बघ डोळे. हे आमचा बॅग. इथंच ट्रेन थांबली आहे, 15 मिनिटं झाले. हे काय ट्रेन चालूच नाही तर पडणार भीती वाटते ना. असं आहे त्याकडे आम्हाला ट्रिप एन्जॉय करायची अशी. फ्लाईटमध्ये पण इला डोरलाच बसवते हिला फडफडायला. त्यांना बोलते हिला पॅरेशल दे. मी बसणार ऑफिशियली माझी प्लीज बसणार. 5 मिनिटं 45 मिनिट्सची फ्लाईट आहे फक्त. 45 मिनिट्स मला आलटून पलटून बसायचं. सो आम्ही आता फ्लाईट बघतोय. तिला भूक आहे, काय बघायचं नाही, नुसतं डोकं खाते. अरे माझी सीट आहे, मी कशी काय देऊ? तू कुछ भी देगा और मैं छीन के लेगा, डोंट वरी. फायनली भोंगा वाजला. कृष्णांचं पण करून टाकते. चालली का? निघालो. ते असं काय हसते मला सांग जरा, परत हस. ते असं मला असं वाटतं म्हाताऱ्यांच्या तोंडात दात नसतात ना, तेव्हा कशी हसतात ते, असं वाटतं मला. चला चला. अशा प्रकारे आम्ही पोहोचलेलो आहोत. कोणाच्या घरी दाखव जरा. मोनिकाच्या घरी. हाय कर. हाय. हा याला बोलतात ब्लॉग. याला हाय हॅलो सगळं करायचं. गुड मॉर्निंग, गुड इव्हिनिंग. काय झालं त्याच्यात? एवढा स्ट्रेंजर नो लागत नाही. हा मोनिकाचा मुलगा छोटू. मोनिका ताई. मम्मा बोल. मम्मी. आणि या पण आहे दे दे. हा घ्या. तू अगं बाई. हो थँक्यू. ब्लॉगची वाट लागली बाबा. हे बाई येच असा उलटा उलटा असा. अरे करू दे त्याला, करू दे. काय करायचं तो बंद कर आणि दुसरं त्याचं चालू करून दे. मला ना करुणाने सांगितलं टाइमपास. मी यातला खात असते. तिला तिकडे टाकली म्हणजे हिची खिडकी ओपन आहे.
आम्ही बाहेरच उभे आहेत सध्या. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. तर आतमध्ये जायचं आहे. आतमध्ये गेल्यानंतर काय ते तुम्हाला अपडेट करतेच. हा पनवेलचा नवीन एअरपोर्ट झालेला आहे. अफाट सुंदर. आपण पण अशीच गाडी करू. दिख गया वॉशरूम हमको दिख गया. Beautiful. विंडो पाहिजे होती ना.
कर्मी दल से तुरंत संपर्क करें. We have attention please. This is a paging announcement from Mr. V.R. Nair. If you are there on board, kindly identify yourself to the nearest committee member. Thank you.
कोइंबतूर. सुंदर आहे यार. चला बसा चला. बॅग कोणाची? तिकडे नाही ना तिकडे. ही बॅग कोणाची? ए, हा. उपसरपंच. उपसरपंच बोलली मला. अगं बाई बॅग थांब ना, मग ते थांब दिली ना. ना, ते ठेवतायत ना. ए बाई मागे जायचे, मागे पण आहे ना ती. थांबा. बॅगा ठेवून येऊ द्या आधी, मग बघू चालेल. या. 8 वाजेपर्यंत बोलतो आमचं 6 बरं, आम्ही ही आता इनोवा क्रिस्टा केलेली आहे 4500 मध्ये, राईट. थोडं बार्गेनिंग करावं लागतं बरं का. तर कोइंबतूरला जेव्हा येणार तुम्ही तर इकडे तुम्हाला टॅक्सी वगैरेचा ऑप्शन आहे, बसचं ऑप्शन आहे आणि ते बार्गेनिंग पण करावी लागते. तर जाऊन ते लोक कमी करणार. म्हणजे सगळीकडे मुंबईकडे जसं आहे तसं इकडे सुद्धा आहे. आणि लँग्वेज बॅरियर आहे इथे. सो इंग्लिश आणि हिंदी ओनली. इथं आपलं मराठीने चालत बरं का. थोडंसं हिंदी तरी ॲटलिस्ट बोला, बिकॉज आपण साऊथ इंडियामध्ये. हां ॲक्च्युली पाहिजे, आपल्याकडे असतं त्यांच्याकडे पण पाहिजेच. आपल्याकडे येऊन भांडाभांडी करतात, मग आपण पण इथं येऊन भांडाभांडी करू. मोनिका वो बिचारी. ये अन्ना है, ये हम लोगों को आज पूरा दिन कोइंबतूर जो है वो घुमाने वाले हैं. तो अन्ना आज क्या क्या घूमेंगे हम लोग? जैसे फर्स्ट पेरू पुराना टेम्पल, हाँ, पेरू टेम्पल, पेरू पटेश्वर टेम्पल, पटेश्वरम, आदियोगी, आदियोगी, and next is ईशा फाउंडेशन, राइट. and returning back to स्टेशन, राइट, कोइंबतूर स्टेशन. तो फर्स्ट ऑफ ऑल वी नीड टू ईट समथिंग ना. eat something. Coimbatore famous restaurant is there. हाँ. It is the Annapurna restaurant. वाह. Coimbatore famous food. हाँ. Idli, dosa, pongal. पोंगल. यहाँ पे पोंगल बहुत ट्रेडिशनल फूड है, हाँ. इडली डोसा से भी ऊपर. सो ये यहाँ पे तमिल लैंग्वेज बोला जाता है. सो मुझे एक ही आता है, तमिल तेरी अम्मा. Tamil curry. Nandri. इल्ले इल्ले इतना ही आता है. अगं तर हे फेमस रेस्टॉरंट आहे अन्नपूर्णा. इथे चाललोय आपण जेवायला. आपण And Bangalore is in Karnataka. Karnataka. Bangalore is Karnataka state code. इथे आपण आता त्या हॉटेलमध्ये राहूया. 4 जण. थोडंसं फास्ट होतं ना. हिच्याकडे. तर आर्या भवन हॉटेलमध्ये आम्ही इथे जेवायला चाललेलो आहोत. आम्ही नाश्ता वगैरे काही केला नव्हता, त्यामुळे खूप भूक लागलेली आम्हाला. इकडे आर्या भवन हॉटेलमध्ये आलेलो आहोत. आणि इथे साऊथमध्ये ना एक वैशिष्ट्य आहे की प्रत्येक हॉटेलच्या बाहेर या घराच्या बाहेर रांगोळी ही असतेच असते. आणि सुंदर असं हॉटेल होतं, सुंदर अशी टेस्ट होती इथे. खूप सुंदर असं आदियोगी आपले सद्गुरू यांचे फोटो वगैरे इथे होते या हॉटेलमध्ये. खूप मानतात त्यांना तिथे साऊथमध्ये. असं खूप छान प्रकारे होतं. आणि थाली इथे खूप स्पेशल आहे. तर तुम्ही जर कन्फ्यूज असाल तर साऊथ इंडियन थाली ऑर्डर करू शकता खाण्यामध्ये. फक्त रोटी वगैरे इथे खूप कमी भेटते. ओन्ली राईस खूप जास्त प्रमाणात इथे भेटतो. तर रोटी थोडी कमीच भेटते इथे. तर तशी त्याप्रमाणे आपण ऑर्डर करू शकतो.
1000. Perur Pattishwarar temple, हां Shiva temple. हां. This is 1200 years, more than 1200 years old temple. ओके. And Chola kingdom is built at वडिलाचं नाव काय this temple. तुझं नाव काय तू एक तरी नाव घेतो त्याच्या This is- मंदिराचं नाव When we are returning, we can go inside, madam. Okay. Now is temple is closed, madam. 4 o'clock only opening. मित्रांनो, आदियोगीला आपण पोहोचलेलो आहोत. तर हे एंट्रन्स होतं त्याचं. कॅफे हे खायचं सगळं. हे इथे मस्त मस्त छान छान बँगलची दुकानं आणि हे असं हाताने बनवलेलं सगळं. बाप रे बाप, कमी मोठी प्रॉपर्टी आहे का ग ही? हे महाशिवरात्रीचं इथेच होतं ना कार्यक्रम? मग हे अजून एक आहे का ऋषिकेशला? ऋषिकेश सॉरी. आदियोगी इथेच आहे. हा, मग महाशिवरात्रीचा होतो ना. प्रोग्राम इथेच होतो असं मी बोलते. होतो, पण मी बोलते की इथे रोज रात्री पण होतो 7-8 ला. 15 तारखेला आहे फेबच्या. हे बघ इथं खायला आहे. झोपली होती तू? गोळी नाही घेतली? बस, मला काय नको. मम्मा काय पाहिजे ते बघ. अम्मा मम्मा नाही पण हम्मा भेटली तुला. घे चष्मा घाल की. दुसरा आहे तो वाला आहे. घाल कोणता असेल तो पण घाल. कारण की ना ऊन आहे. छोटी आदियोगीला रेड कलरचा ड्रेस घातला. आणि ते वाडी व्हायला काय जायला. शेवटी तुझ्या कृपेमुळे मला ना रिझन्स असतात. अंकितामुळे पण प्रयागराज झालं माझं, आणि अंकितामुळे तो जो म्हणजे तिसरा जो होता ना त्यांच्यामुळेच आम्ही 3 जण निघालो. अंकिता म्हणजे कारण होती, ठीक आहे, प्रयागराजसाठी. आणि आता तू कारण बनलीस मला हे सगळं स्पॉटसाठी. म्हणजे एक निमित्त, एक कारण बोलतात ना, ते फक्त लाईफमध्ये पाहिजे बस. मग तुमचं सगळीकडं जाणं सक्सेस होणं मुश्किल ते नाही आहे. जाऊ शकतो. साहब काय हे यार, यकीनच नाही होते मला. हे बघा ना, हे आपण फोटोज ओनली यूट्यूब, टी व्ही, मोबाईल अशा ह्याच्यामध्ये बघत होतो. आज समोर बघतोय. वाव. हे बघा मित्रांनो, इकडे जे नारळाची झाडं दिसत आहेत ना, हे सगळं नारळाचं आपल्या महाराष्ट्रामध्येच येतात.
आता आम्ही लोक ना ईशा फाउंडेशनला चाललो तर इथून चालत ओनली 10 मिनिट्स वॉकिंग डिस्टन्सवर आहे. ईशा फाउंडेशन हे आपले जे सद्गुरू आहेत इथे जे राहतात साऊथ इंडियामध्ये राहतात त्यांनी हे सगळं सुरू केलेलं आहे. ही अशा प्रकारची छोटी छोटीशी शॉप्स इथे ईशा फाउंडेशनला जाताना लागतात. सो तुम्हाला भूक वगैरे लागली तर आपण इथे खाऊ वगैरे शकतो. असं स्नॅक झोन आहे हे. तुरंत काढते. हो. बरं मित्रांनो मंडळींनो, हे ईशा फाउंडेशन आहे. आतमध्ये अजिबात मोबाईल अलाउड नाही आहे. पर्स अलाउड आहे, पैसे अलाउड आहेत, पण मोबाईल इलेक्ट्रॉनिक जी चीज असतात ना ते अजिबात अलाउड नाही इथे. त्यामुळे मोबाईल नाही घेऊन जाऊ शकत. तर इथूनच दर्शन करा. आम्ही ॲक्च्युली दर्शन करून आलो आहे आणि त्यानंतर मी हा व्हिडिओ करते आहे. त्यामुळे तुम्ही प्लीज आतमध्ये जा. मोबाईल अलाउड नाही म्हणून तुम्ही कॅन्सल नका करू. आतमध्ये जा, मस्ट जा. एवढं भारी आहे आतमध्ये ना, सांगण्या पलीकडे, बोलण्या पलीकडे आणि बघण्या पलीकडे आहे सगळंच. त्यामुळे प्लीज या आणि एक्सपिरियन्स घ्या तुम्ही स्वतःहून. बग्गी बग्गी. इकडे बघा. कोणता फोटो चालू आहे? स्टिकची जास्त मोबाईल हालतोय. ₹10 घेतले बरोबर, चांगले घेतले. मला वाटलं ₹20 पर पर्सन. साडेसातशे. अरे भाई हे इम्पॉर्टंट प्लेस आहे. इथे महागच भेटणार. ऐक ना, तिथे चल. एक मी एक पर्स घेऊ का? इधर कौन है? कितना? कौन है? कौन है? कौन आहे यहाँ पे? अक्का कुठे येतच नाही. अक्का, ओ अक्का.
अख्खा आई नहीं रही है, हम पूरे आ गए. हा मला घ्यायचंय हे पर्स, पण माझ्या बजेटच्या वरती आहे. किती आहे? मग मी मार्केट मधूनच गेली लोकल. चल ना, चला जाऊया आता येऊन बाय. हा चला 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 चला. चला यार, तो गाडीवर. मी बोलली 250 पर्यंत असेल तर मी घेईन. एक गाड्या मग तू काढली का तू ते यायचे? गोंडस लेकरू. पिल्ला कोणाचे पण छानच दिसतात, असं का असतं काय माहिती. हा ना, कुत्र्याचं खूप बघतात.